नमस्कार. गीता फॉर ऑल ह्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. ज्ञानेश्वरी ते गीता, उपमेच्या उंजळीतील अर्थसुमने यातील पुढील उपमा आहे कासव. गीतेतील दुसऱ्या अध्यायातील श्लोक नंबर 58 आपण प्रथम बघूया. यदा संहरते चायम कुर्मो गानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. याचा अर्थ आहे, जसे कासव आपली अंगे सर्व बाजूंनी ओढून घेते, त्याप्रमाणे जो आपली इंद्रिये विषयांपासून सावरतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे मानावे. ज्ञानेश्वरीमध्ये हीच उपमा ओवी क्रमांक 301 मध्ये वापरली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का कुर्म जिया परी उवाईला अवेव पसरी ना इच्छा वशे आवरी आपुले आपण. अर्थ आहे, जसे कासव सहज अवस्थेमध्ये आपले अवयव पसरतो व आपल्या इच्छेप्रमाणे त्यांना आवरून घेतो. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. अर्थ आहे, तसे ज्याची इंद्रिये त्याच्या ताब्यात असतात, तो म्हणेल तसे करतात, त्याची प्रज्ञा म्हणजेच बुद्धी स्थित आहे, स्थिर आहे असे समजावे, त्यालाच स्थितप्रज्ञ म्हणावे. आपली 5 ज्ञानेंद्रिय आहे, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत. डोळे, कान, नाक, जीभ व त्वचा. त्यांचे विषय, डोळ्याचा विषय देखावा किंवा दृश्य बघणे, नाकाचा विषय गंध किंवा वास, कानाचा विषय आहे ध्वनी किंवा आवाज ऐकणे, जिभेचे आहे रस किंवा म्हणजेच चवेचे आपल्याला अनुभव मिळतो जिभेमुळे किंवा ज्ञान होते, आणि त्वचेमुळे स्पर्शाचे ज्ञान होते. या सगळ्या गोष्टींचे आपल्याला या विषयांचे ज्ञान होते, म्हणून आपण यांना ज्ञानेंद्रिये म्हणतो. या इंद्रियांचे आपल्या आयुष्यातील जे स्थान आहे, इंद्रियांमुळेच आपल्याला जगाचा अनुभव घेणे, ज्ञान मिळवणे शक्य होते. आस्वाद घेणे व जगण्याचा आनंद घेणेही त्यामुळे शक्य असते. पण इंद्रियांच्या अधीन झाल्यास व्यसन लागते. मनुष्य मग आपल्या प्रगतीसाठी जरुरी असलेली कामेही करू शकत नाही. उदाहरणच द्यायचे झाले इंद्रियांवरील ताबा असावा का असावा याचे, तर एखाद्या व्यक्तीला जर मधुमेह म्हणजे डायबिटीस असेल, साखर खायला नको हे त्या व्यक्तीस माहीत आहे, पण जिभेला आवर घालता येत नसल्यास पथ्य करणे, साखर न खाणे कठीण जाते. जर जिभेवर जर ताबा म्हणजेच कंट्रोल असेल, तर आरोग्य उत्तम राहील. दुसरे आजच्या काळाचे उदाहरण म्हणजे मोबाईल फोन व सोशल मीडिया यांचा वापर करणे. असं लक्षात आलेलं आहे की आज बरेच लोक या मोबाईल फोन व सोशल मीडियाच्या विळख्यात अडकले आहेत. संपर्काचे व माहितीचे असलेले हे उत्तम साधन, खरं म्हणजे हे मोबाईल फोन, सोशल मीडिया हे अतिशय उत्तम साधन आहे संपर्कात राहण्यासाठी व माहिती मिळण्यासाठी. पण संपर्काचे व माहितीचे असलेले हे उत्तम साधन या व्यसनामुळे माणसांच्या प्रगतीला थांबवते आहे. ही साधने वाईट नाहीत. जर आपल्या इंद्रियांवर ताबा राहिला, कंट्रोल राहिला, तर आपण साधनांचा वापर आपल्या प्रगतीसाठी करू शकतो. कासव आपले पाय व डोके सैल सोडते, तशी इंद्रिये आपण आवश्यक असेल तेव्हा जरूर वापरावीत, पण धोका वाटल्यास कासव पाय व डोके आत ओढतो, तसे व्यसन टाळण्यास इंद्रियांना आवरावे.
जो असा आपल्या इंद्रियांना आवरू शकतो, त्याची बुद्धी स्थिर असते, तो चंचल नसतो, त्याला स्थिर बुद्धी किंवा स्थितप्रज्ञ म्हणावे. स्थितप्रज्ञासाठी ज्ञानेश्वरी तसेच गीतेमध्ये कासवाची अतिशय समर्पक उपमा वापरली आहे. अशा सुंदर सुंदर उपमांच्या द्वारे आपण गीतेतील तत्वे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. इंग्लिश वर्जन इज ऑल्सो अवेलेबल.